सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी नवीन मालमत्ता खरेदीचे संकेत देतोय. आज तुमच्या मालमत्तेशी संबंधित एखादा खटला संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये बराच काळ तणाव होता जो आज संपेल. तुमच्या उच्च आत्मविश्वासामुळे तुम्ही प्रत्येक कार्य करण्यास तयार असाल आणि ते पूर्ण केल्यानंतरच तुम्ही निश्वास घ्याल. तुमच्या मनातील कोणत्याही गोष्टीबद्दल तुमच्या आईशी आज मन मोकळेपणानं तुम्ही बोलू शकता. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या मंडळींना आजच्या दिवशी खूप खर्च करावा लागणार आहे. काही अनावश्यक खर्चामुळे तुम्ही वैतागून जाल. त्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न कराल. तरीही काही खर्च असतील जे तुम्हाला इच्छा नसतानाही करावे लागतील. वैवाहिक जीवनामध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आज दूर होईल. प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या पार्टनरसोबत लॉंग ड्राईव्हवरती जातील. नोकरीच्या शोधामध्ये इकडे तिकडे भटकणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळेल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पिंपळाच्या झाडाला आज दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना उत्पन्न आणि खर्चाबाबत अंदाजपत्रक बनवावं लागेल. तरच तुम्ही तुमच्या खर्चाला मर्यादा घालू शकाल. काही नवीन खर्चाची भर पडल्यानं तुमचा खिसा थोडासा तुम्हाला रिकामा करावा लागेल. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य सेवानिवृत्त झाल्यामुळे त्याच्यासाठी घरामध्ये एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं जाऊ शकतं. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणींबद्दल त्यांच्या मित्रांशी त्यांनी चर्चा करावी. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही मासळीला आज पिठाच्या गोळ्या खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कामाच्या शोधात असलेल्या कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. नवीन नोकरी मिळाल्यानं तुमचं मन प्रसन्न राहील. कोणत्याही कामामध्ये निष्काळजीपणा तुम्ही आज करू नका, नाहीतर त्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. तुमच्या सासरच्या एखाद्या व्यक्तीशी भांडण होण्याची आज तुमची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीवरून वाद ओढावून घेऊ नका. जर तुम्ही एखाद्या मित्राच्या सल्ल्यानं पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला त्यामध्ये अडचणींचा सामना निर्माण करावा लागेल. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. तरच नशिबाची त्यांना साथ मिळेल. जर तुम्ही आर्थिक समस्यांनी त्रस्त असाल तर त्या समस्या लवकरच दूर होतील. परदेशामध्ये जाण्याची तुमची इच्छा आज पूर्ण होऊ शकते आणि जे लोक व्यवसायाची योजना आखत आहेत त्यांनी कोणालाही त्यामध्ये भागीदार बनवू नये, अन्यथा तो त्याची फसवणूक करू शकतो. तुमची झाकोळलेली प्रतिभा आज समोर येऊ शकते जी लोक पाहून आश्चर्यचकित होतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी सावध आणि सतर्क राहावं लागणार आहे. जर तुम्हाला तुमच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल काळजी वाटत असेल तर त्यांच्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी तुम्ही विचार न करता कोणालाही काहीही बोलू नका, नाहीतर तुमची एखादी गोष्ट बोलल्यानं कोणालाही वाईट वाटू शकतं. तुम्हाला तुमच्या काही गुप्त विरोधकांपासून सावध राहावं लागेल, नाहीतर ते तुमचे होत असलेलं काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्ही आज कोणाशीही पैशांच्या देवाणघेवाणीचा व्यवहार करू नये, नाहीतर पुढे तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज जर तुम्ही एखाद्याला तुमच्या व्यवसायामध्ये भागीदार बनवलं तर
तुम्हाला त्यातून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळाल्यानं खूप आनंद होईल. पूर्ण आत्मविश्वासानं तुम्हाला व्यवसाय करावा लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आजचा वेळ चांगला घालवाल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कोणतीही मोठी गुंतवणूक करण्याची योजना करू नका, नाहीतर तुमचा दिवस खराब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना सावधगिरीनं काम करावं लागेल, नाहीतर आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचं ऐकून एखादी मोठी चूक करण्याची तुम्ही शक्यता आहे. आज एखाद्या प्रवासाला तुम्हाला जावं लागलं तर ते पुढे ढकला, नाहीतर अपघाताचा धोका तुम्हाला संभवतो. तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला प्रभावी ठरेल, त्यामुळे त्यांचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढे गेल्यास ते तुमच्यासाठी चांगलं राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाखाली दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनु राशीच्या मंडळींसाठी आजचा दिवस हा खूपच फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांनी आज थोडं सावध राहावं. आपला मोकळा वायफळ वेळ गोष्टींमध्ये वाया न घालवता आपल्या कामावरती लक्ष केंद्रित केलं तर तुमच्यासाठी ते चांगलं राहील. एखाद्या मित्रासोबत सुरू असलेला वाद हा संवादातून तुम्हाला आज संपवावा लागेल. अविवाहितांना विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज एखादं मोठं पद मिळू शकतं. व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या काही योजना सुरू करू शकता. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही गरजवंताला मदत करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा आनंदात जाणार आहे. तुम्ही एखादं नवीन वाहन, घर, दुकान इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची ही इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुम्हाला तुमच्या काही समस्यांविषयी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होऊ शकतं. नशिबाच्या दृष्टिकोनातून तुमची काही रखडलेली कामं देखील पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही बराच काळ चिंताग्रस्त व्हाल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत फलदायी ठरणार आहे. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळाल्यानं त्यांच्या आनंदाला पारावार राहणार नाही. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्यापासून तुम्हाला आज सावध राहावं लागेल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखू शकता. तुमच्या आईशी एखाद्या मुद्द्यावरून तुमचे मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला तिचं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल आणि समजूनही घ्यावं लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस काहीसा अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या पैशांशी संबंधित समस्यांपासून बऱ्याच अंशी दिलासा मिळेल. जर तुम्ही पूर्वी एखाद्याला उधार पैसे दिले असतील तर आज ते तुम्हाला परत मिळू शकतील. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला मान सन्मान मिळताना दिसतोय. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला ज्या समस्या येत आहेत त्याबद्दल तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधाऱ्या सदस्यांशी चर्चा करू शकता. आज तुम्हाला तुमची काही गोष्ट गुप्त ठेवावी लागेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलंय की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.